छत्रपती संभाजीनगर मध्य, पश्चिम आणि पूर्व विधानसभा या कार्यक्षेत्रातील या बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, शिवसेनेचे सरचिटणीस आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब, खासदार आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि उपमहापौर राजेंद्रजी जंजाळ, संपर्क प्रमुख विलासजी पारकर, प्रतिभाताई जगताप, हर्षदाताई शिरसाट, विश्वनाथ राजपूत, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि या तिन्ही मतदारसंघातनं या बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, ही बैठक कशासाठी आहे, या बैठकीतनं आपल्याला काय साध्य करायचं आहे हे आदरणीय राहुल शेवाळे साहेबांनी आपल्याला सांगितलं. पण हे सांगत असताना राहुल शेवाळे साहेबांनी एक खंत देखील व्यक्त केली. या तिन्ही मतदारसंघामध्ये जे SIRचं काम झालेलं आहे, म्हणजे मी तर असं म्हणतो की संघटना बांधणीचं जे काम झालेलं आहे ते एका मतदारसंघामध्ये 25% आहे, एका मतदारसंघामध्ये 26% आहे आणि एका मतदारसंघामध्ये 50% आहे. मी मगाशी देखील सांगितलं की हा आत्मचिंतनाचा फक्त तुमचा विषय नाही, तर व्यासपीठावरच्या देखील सगळ्या मंडळींनी आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. 2 महिन्यापूर्वी SIRची प्रक्रिया सुरू करावी असे आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आणि हे आदेश दिल्यानंतर मला एक विशेष बाब राहुलजी या ठिकाणी नमूद करायची आहे की ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपले आमदार नाहीत, ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपली राजकीय ताकद कमी आहे, अशा देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मतदारसंघामध्ये SIRचं काम हे 100% पूर्ण केलेले आहेत. एवढे ताकदीचे पदाधिकारी आमदार नसलेल्या मतदारसंघात देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका असेल की हा मार्गदर्शन करतो, याच्या मतदारसंघात किती टक्के काम झालंय, किती टक्के BLA नेमलेले आहेत? 100% नेमलेले आहेत. किती बूथ प्रमुख आहेत? 100% बूथ प्रमुख आहेत. किती गटप्रमुख आहेत? 100% गटप्रमुख आहेत. किती पदाधिकारी नेमलेले आहेत? 100% पदाधिकारी नेमलेले आहेत. किती जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेत? 12 पैकी 12 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. किती पंचायत समिती सदस्य निवडून आलेत? 24 पैकी 24 मतदारसंघात पंचायत समितीचे सदस्य निवडून आलेत. किती नगरसेवक निवडून आलेत? 32 पैकी 29 निवडून आलेत. 3 UBTचे ते देखील प्रवेश करतायत. 32-0 असा रत्नागिरी मतदारसंघ होणार आहे. त्याच्यामुळे मला हा सांगण्याचा थोडा अधिकार आहे आणि म्हणून मला पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की मतभेद असतील, मनभेद असतील, कोण मोठा आहे, कोण छोटा आहे, कोण कुठं काम करतोय, कोण कुठं काम करणार आहे, याच्यावर जास्त लक्ष न देता आपला शिवसेना हा एकमेव गट आहे आणि तो गट फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा आहे असं समजून जर आपण काम केलं तर हे 100% काम आपलं पूर्ण होईल. मला असं वाटतं की आपण थोडं थांबून कोण काय करतंय याची मजा बघतोय. कोण किती काम करतोय, किती पदाधिकारी काम करतायत, किती पदाधिकारी काम करत नाहीत, हा यशस्वी झाला तर त्याची आपल्याला तक्रार करायची, हा यशस्वी झाला तर हा पुढे जाईल, या भानगडीत आपलं हे SIRचं काम कदाचित या मतदारसंघामध्ये थोडं थांबलेलं असेल. पण आताच पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की खासदार साहेबांनी जो आम्हाला शब्द दिलेला नाही, आम्ही साहेबांचा, डॉक्टर साहेबांचा संदेश घेऊन आलोय, पण तुम्ही जो शब्द दिलाय हा शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिलाय की 15 दिवसामध्ये आम्ही SIRचं काम पूर्ण करणार आहोत. मी मगाशी बसून आपल्याला असं सांगितलं, आपण थोडा डोळे मिटून विचार करा आणि हा देखील मला प्रश्न विचारा, तू केलंस काय? मी त्याचं उत्तर देतो. एक लोकसभा मतदारसंघ आहे, उदाहरणार्थ भुमरे साहेबांच्या आपला मामांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये 1400 ते 1500 बूथ येतात. या प्रत्येक बूथवर जर ताकदीचा आपण SIR म्हणजे BLA 2 नेमला, तोच आपला बूथ प्रमुख असतो. तसाच महिलांचा नेमला, तसाच युवकांचा नेमला आणि त्याची सगळी जर गोळाबेरीज केली
तर मामा त्याची बेरीज 16,500 होते. म्हणजे 16,500 पदाधिकारी हे शिवसेनेचे एका लोकसभा मतदारसंघामध्ये आपण निर्माण करू शकतो. पण आपण सगळ्यांनी हे मनावर घेतलं पाहिजे. आणि मनावर घेतलं तर नुसतं मनावर घेऊन होणार नाही. आपण असं सगळे अभिमानानं सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेब 24-24 तास काम करतात. 24 तासापैकी कधी कधी 20 तास काम करतात. हा सांगण्याचा अर्थ काय असतो की जेवढे तास ते काम करतात तेवढे तास तुम्ही काम करू नका, पण त्याच्यात 10% म्हणजे 2 तास जरी दिवसाला पक्षाला आपण दिले तर SIR पुढच्या 4 दिवसामध्ये पूर्ण होईल. फक्त आपली मानसिकता असली पाहिजे आणि यासाठी आपण सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगर शहराची जातीय समीकरणं काय आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु मला त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सांगायचं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये 32 नगरसेवकांपैकी 5 नगरसेवक हे मुस्लिम धर्माचे निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेले आहेत. आपण त्यांच्यामध्ये देखील विश्वास निर्माण केला पाहिजे की तुम्हाला जर चांगली विकासाची कामं पाहिजे असतील तर तो आमचा फक्त आणि फक्त धनुष्यबाण करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. हा विश्वास आम्ही त्या मोहल्ल्यामध्ये निर्माण केला. म्हणून माझ्याकडे 5च्या 5 नगरसेवक हे मुस्लिम समाजाचे हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले. आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं की जातीय समीकरणामध्ये मला जायचं नाही, पण पक्षाचं काम आपण सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणानं केलं पाहिजे. आता पक्षाचं काम प्रामाणिकपणानं करायचं तर पक्ष तुम्हाला काय देणार आहे. आताच मला राहुलजींनी आठवण केली की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला कल्पना नसेल की तुमचं 25% जरी काम झालं असलं, तुमचं 26% जरी काम झालं असलं, तुमचं 50% जरी काम झालं असलं तर तुमच्या ह्या आकड्यावर गोळाबेरीज करून 1,10,000 BLA शिवसेनेच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमचे जरी कमी असले तरी तयार झालेले आहेत. हे आपल्याला 1.5 लाखापर्यंत न्यायचे आहे. आणि साहेबांनी सांगितलंय की या सगळ्या 1.5 लाख BLA मी स्वतः भेटणार आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा BLAचा कार्यक्रम, सभेचा कार्यक्रम आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये करायचा आहे. मग BLA नुसतंच आपल्याला राबवायचं आहे का, तर 100% नाही. जगातला शिवसेना हा पहिला पक्ष असणार आहे की साहेबांच्या नेतृत्वाखाली जो BLA देखील काम करतोय त्याला देखील काहीतरी देण्याची भूमिका, म्हणजे पैसे नाही आहे. आता परत कोणतरी अर्थ लावते की 1.5 लाख लोकांना बहुतेक आता पैसेच मिळणार आहेत, परंतु तुमच्या कार्याचा सन्मान करणारं काहीतरी माननीय एकनाथ शिंदे साहेब 1.5 लाख BLA देणार आहेत. हे जाणीवपूर्वक मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. असा कुठचाही पक्ष नाही जो तुमची काळजी घेणार आहे. असा कुठचाही पक्ष नाही की जो तुमच्या कुटुंबाची काळजी घेणार आहे. आणि असं कुटुंबाचं काळजी घेणारं बक्षीस माननीय एकनाथ शिंदे साहेब 1.5 लाख BLA देणार आहे. त्याच्यामुळे हा आपला पक्ष, हा पक्ष जरी असला तरी आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक कुटुंब म्हणून वावरतो. कुटुंबामध्ये हेवेदावे असतात, मी समजू शकतो. कुटुंबामध्ये मतभेद असतात, हे देखील समजू शकतो. पण आपल्या मतभेदामुळे कुटुंब दुभंगणार नाही याची देखील जबाबदारी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी आणि समोरच्या कार्यकर्त्यांनी देखील घेणं गरजेचं आहे. मी काही उदाहरणं महाराष्ट्रातली एवढ्यासाठीच राहुल शेवाळे साहेब मी देणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. किती सदस्य निवडून आले, काय आले, हा बाजूला आपण भाग ठेवू. पण असं एक चित्र निर्माण केलं गेलं होतं की माझ्या जिल्ह्यामध्ये स्वतः राज्यमंत्री योगेश कदम असल्यामुळं आमच्या दोघांमध्ये काहीतरी आता धुसफूस होणार आहे आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण करणार, कोण होणार ह्याच्यावरनं वाद निर्माण होईल. शिरसाट साहेब, पहिल्याच बैठकीमध्ये मी योगेश कदमला सांगितलं की मी राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे, माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नको, परंतु तुम्ही राज्यमंत्री म्हणून काम करताय. रामदासभाईंनी शिवसेना नेता म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे. पहिली जिल्हा परिषद अध्यक्षाची टर्म ही तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये घ्या आणि आम्ही त्यांचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला. आज आम्ही गुण्यागोविंदानं शिवसेनेची संघटना वाढवतोय. एवढं कौटुंबिक वातावरण शिवसेना पक्षामध्ये असलं पाहिजे. आमच्याकडे जर 2/3 मेजॉरिटी शिवसेनेची असल्यामुळं अनेकांना असं वाटतं की सभापतीच्या निवडीच्या वेळी काहीतरी गडबड होईल, नगराध्यक्ष निवडीच्या वेळी काहीतरी गडबड होईल. पण आपण सगळ्यांनी जर समंजसपणाने घेतलं आणि सगळ्यांनीच फक्त स्वतःचा गट नाही तर शिवसेना हा एकमेव गट आहे असं जर वागलं तर मला असं वाटतं की कुठेही शिवसेनेला अडचण येणार नाही. एवढी भरभक्कम ताकद बाकीच्या पक्षांपेक्षा जास्त ही शिवसेनेमध्ये आहे आणि त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. अनेक गोष्टी जरी आम्ही संभाजीनगरमध्ये येत नसलो तरी आमच्या कानावर येतात
कशा पद्धतीनं कामकाज चाललेलं आहे, कशा पद्धतीनं जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, कशा पद्धतीनं महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये काय काय झालं या विश्लेषणामध्ये मला जायचं नाही. पण आपण सगळ्यांनी एक मान्य केलं पाहिजे की आपण कुठेतरी कमी पडलोय. छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना आपल्यामधल्या काही गोष्टींमुळे आपण समोरच्यांना संधी दिलेली आहे हे आपण खरोखरच कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. मी अनेक वेळा छत्रपती संभाजीनगरमध्ये येतो. आपल्याला आठवत असेल की 4.5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरला ज्यावेळी पहिल्यांदा आलो होतो उद्योग मंत्री म्हणून, ते राज्याचे फलोत्पादन मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे साहेब होते. शिरसाट साहेब त्यावेळी आमदार होते आणि सगळ्यांनी मिळून शिरसाट साहेब माझ्याकडे मागणी केली होती की बजाजच्या प्रकल्पानंतर असा कुठचाही प्रकल्प मोठा या छत्रपती संभाजीनगरमध्ये आला नाही, एवढा मोठा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरला उद्योग मंत्री म्हणून आपण द्यावा. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. पहिल्यांदा त्यावेळी आम्ही दावोसला गेलो आणि त्या दावोसमधनं पहिल्यांदा 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक जर कुठं आली असेल तर ती आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. हा देखील इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही. पण याचा फायदा आपण किती करून घेतला, या फायद्यातनं आपण संघटना किती वाढवली, या सगळ्या उपाययोजनेमधनं आपण किती जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत पोहोचलो, किती महानगरपालिकेच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचलो, हा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. असंच एकदा ऑरिक सिटीमध्ये गेलो होतो. ऑरिक सिटीमध्ये गेल्यानंतर थोडं उंचावर गेल्यानंतर समोर एक मला हायवे दिसला आणि मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं हा हायवे कुठचा आहे, तर ते मला म्हणाले समृद्धी महामार्ग आहे. म्हटलं समृद्धी महामार्ग इथनं जर 1 किलोमीटरवर आहे तर मध्ये आपण रस्ता का केला नाही, तर त्यांनी सांगितलं की 5 वर्ष पूर्वीच्या पालकमंत्र्यांना म्हणजेच पूर्वीच्या उद्योगमंत्र्यांना सांगून सांगून थकलो. बरोबर ना भुमरे साहेब, परंतु हा रस्ता झाला नाही. भुमरे साहेब, मी तुम्हाला शब्द दिला होता शिरसाट साहेब की पुढच्या दौऱ्यात ज्यावेळी येईल त्यावेळी हे मिसिंग लिंक जी आहे त्याला 100 कोटी रुपये मंजूर करून येईल. नुसते 100 कोटी रुपये मंजूर केले नाहीत तर ती कनेक्टिव्हिटी झाली आणि आज ऑरिकमधनं समृद्धी महामार्गावर जायला फक्त 1 मिनिट लागतं आणि 4 वर्षापूर्वी किती किलोमीटर फिरून जायला लागायचं, 35 किलोमीटर फिरून जायला लागायचं. मी एवढ्यासाठीच हे सांगतोय की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचा औद्योगिक विकास या छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला. 2013ला मी पहिल्यांदा या महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री झालो. ते नगरविकास खातं माझ्याकडे होतं आणि नगरविकास राज्यमंत्री असताना छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आपली जी नळपाणी योजना आहे छत्रपती संभाजीनगरची त्याला 349 कोटी रुपये मंजूर करायचे आहे. 2013चे किती 349 कोटी आणि 2024ला ती किती झाली 2700 कोटी. पण जरी 2700 कोटी झाली तर या छत्रपती संभाजीनगरला पाणी पाहिजे हा विचार शिवसेनेच्या भाजपच्या आमदारांनी ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडला त्या दुसऱ्या दिवशी त्या नळपाणी योजनेला मंजुरी देण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यशस्वी झाले. हे देखील या शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि हा प्रचार लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि म्हणून शिवसेनेनं नक्की काय केलं, महायुतीनं नक्की काय केलं, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोचवत नाही आपल्यामध्येच ठेवतो तोपर्यंत जी गतवैभव असलेली आपली शिवसेना संघटना आहे तिला गतवैभव परत आपण प्राप्त करून देऊ शकणार नाही. मला महिला आघाडीच्या देखील माझ्या महिला भगिनींना एक विनंती करायची आहे. आपल्या शिवसेनेचं नेतृत्व ज्यांनी महिलांसाठी महिला भगिनींसाठी अनेक निर्णय 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री असताना घेतले, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लखपती दीदी योजना असेल, ग्रामीण भागातल्या महिलांसाठी 50% मोफत प्रवास एसटीतनं असेल, या सगळ्या गोष्टी कोणासाठी साहेबांनी केल्या तर करोडो महिला भगिनींसाठी घेतल्या. आणि अभिमानानं ते सांगतात की मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, याच्यापेक्षा माझ्या लाडक्या बहिणींचा मी लाडका भाऊ आहे, हे जे पद आहे हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठं आहे असं सांगणारं नेतृत्व आज शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून काम करतात. आणि म्हणून महिला भगिनींची देखील जबाबदारी आहे की ज्या नेत्यानं ज्या नेतृत्वानं महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ताकद महिला भगिनींना दिली, त्या महिला संघटनेने देखील प्रत्येक बूथवर आपली महिला भगिनी BLA असले पाहिजे यासाठी काम करणं गरजेचं आहे. आज 15 दिवस तुम्ही दिलेले आहेत, फक्त तारीख काही तुम्ही सांगितलेली नाही. आजपासून ना मामा, म्हणजे आजच्या तारखेपासून 15 दिवस. आता सगळे मला सिनियर आहेत, ते पुढच्या वेळी 15 दिवसांना मला आणि राहुलजींना विचारतील आम्ही 15 दिवस सांगितलं होतं, महिना कुठं सांगितलं होतं, वर्ष कुठं सांगितलं होतं.
त्याच्यामुळे पुढच्या 15 दिवसात आजपासून पारकर साहेब पुढच्या 15 दिवसामध्ये आपण हे सांघिक काम करू. हे एकट्याचं काम नाही हे देखील मला माहिती आहे. आज आम्ही फार मोठ्या फुशारक्या मारतो, आमच्याकडे संघटना फार ताकदीनं आम्ही उभी केली, पण हे काही एकट्यानं आम्ही केलं नाही. आमच्याकडे सांघिक नेतृत्व आम्ही विकसित केली, ग्रामीण भागातली, शहरातली, आणि त्याच्यानंतर ते आमचे मतदारसंघ सांभाळतात, ते आमचे BLA करतात, ते आमचे तिथले जिल्हा परिषद सदस्य निवडून आणतात. फक्त श्रेय आम्हाला मिळतं, आणि म्हणून हे आमचं श्रेय नाही तर ते संघटनेचं, पदाधिकाऱ्यांचं आणि शिवसैनिकांचं श्रेय आहे. या भूमिकेतनं आपण जर कामाला लागलो तर 15 दिवसात कशाला, पुढच्या 5 दिवसात संघटनेच्या सगळ्या अपेक्षा छत्रपती संभाजीनगर शहरातले सगळे पदाधिकारी पूर्ण करू शकतील, हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एक दिलानं, एक संघपणानं, मगाशी राजेंद्र जंजाळ काहीतरी म्हणाले की बंद खोलीत चर्चा करूया. मला असं वाटतं की छत्रपती संभाजीनगरची बंद खोलीतली चर्चा जोपर्यंत काही थांबत नाही तोपर्यंत संघटना काय वाढायची नाही. बघा, ह्या वाक्याला टाळ्या भरपूर पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे बंद खोलीत कोणाबरोबर बसायचं तर साहेबांबरोबर बसायचं, आमच्याबरोबर बसायची देखील गरज नाही. आपण खुल्या दिल्यानं जे काय कोणाचं चुकत असेल ते संघटनेसाठी चुकलं असं समजून जर संघटनेच्यासाठी अहोरात्र राजेंद्रजी आपण मेहनत केली तर कुठचीही संघटना आपल्याला रोखू शकत नाही. एवढी ताकद एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. एवढी जाणीव जर आपल्याला झाली तर 15 दिवसात कशाला, पुढच्या 15 मिनिटात सगळे एकत्र बसून तुम्ही SIRचे सगळे करू शकता. पण मानसिकता असली पाहिजे. आणि हे बंद खोलीची प्रथा पारकर साहेब आता आपण बंदच करून टाकू. जे काय बोलायचं सगळे पत्रकारांना समोर ठेवून, आता कसं आपण बोलतोय तसं बोलू. म्हणजे 4 भिंतीच्या आत काय घडलं, शिरसाट साहेब काय बोलले, उदय सामंत काय बोलला, राहुल शेवाळे काय बोलले, हे सांगायचीच वेळ येणार नाही. जे काय आम्ही बोललो ते तुमच्या समोर बोललो. त्याच्यामुळे एंटी चेंबर असावा, पण तो संघटनेच्या कामासाठी असू नये. संघटना ही आपलं कुटुंब आहे असं समजून जर आपण कामाला लागलो तर आपण सगळेजण मोठं होऊ शकतो. कारण प्रत्येकालाच काय आमदार होता येणार नाही. काही जिल्हा परिषद सदस्य होतील, काही पंचायत समितीचे सदस्य होतील, काही नगरपालिकेचे नगरसेवक होतील, काही महानगरपालिकेचे नगरसेवक होतील. आणि अशा पद्धतीनं हा जो डोलारा संघटनेचा आहे उभा राहील, यासाठी आपण मेहनत केली पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. खरं तर आमच्या पूर्वी उठावामध्ये संजय शिरसाट साहेब, तुम्ही आणि भुमरे साहेब होता, त्याच्याबद्दल अजिबात आम्हाला दुमत नाही. उलट दोघांबद्दलही आम्हाला आदर आहे. आम्ही शेवटच्या क्रमांकाचे खेळाडू आहोत, ते देखील आम्हाला माहिती आहे. परंतु हे सगळं करत असताना 4 वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि देशाचा एकमेव नेता एकनाथ शिंदे साहेब एवढ्या ताकदीचा नेता आहे. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीला आपण 2 नंबरला राहिलो. नगराध्यक्षाच्या निवडणुका झाल्या, आपले 72 नगराध्यक्ष झाले, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, आपले 2 नंबरचे जिल्हा परिषद सदस्य झाले, 2 नंबरचे पंचायत समितीचे सदस्य झाले, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, 500 पेक्षा जास्त महानगरपालिकेचे नगरसेवक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपले निवडून आले. मग एवढा जर चेहरा आपल्याला मतं मिळवून देणार आहे तर आपण सगळ्यांनी एकच समजून घेतलं पाहिजे की माझ्या चेहऱ्यामुळं मला मतं पडत नाहीत, शिवसेनेच्या चेहऱ्यामुळं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यामुळं मला मतं पडतात. ही जाणीव जर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली तर 4 भिंतीच्या आत बोलण्याची गरजच उद्भवणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही आलोय तुमचे प्रतिनिधी म्हणून आलोय. आम्ही काय तुमच्यावर बॉसिंग करायला, तुमच्यावर जबरदस्ती करायला आलो नाही. पण आम्ही जे काय ऐकलं ते पदाधिकारी मात्र संभ्रमावस्थेत आहे. आम्ही 4 जणांचंच ऐकलं, पण ही 4 जणांच्या पदाधिकाऱ्यांची संभ्रमावस्था अशी काय आहे ही पारकर साहेब आपण दूर केली पाहिजे. आणि ते दूर करायला जेवढं मला आणि शेवाळे साहेबांना योगदान या जिल्ह्यासाठी देता येईल आम्ही 100% देऊ, हा शब्द या बैठकीच्या निमित्तानं देतो. 15 दिवसात सगळ्या गोष्टी पूर्ण होतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.